रसिक माय बापू नमस्कार. तर आजचा आपला व्हिडिओ मस्तपैकी पावसाचा आहे बरं का. तर पाऊस टिपकतोय आता. आग किती झाली ना, आता हे पावसाचाच दिवस आहेत बरं का. मेन राहता संध्याकाळची आवळची फुगून आणते अशी वाटावर रोडवर उभी तिथे, कारण टिपकतोय पाऊस. आता हे दिवस पावसाचं चालू झाले तर आता इथून पुढं अगदी गारवा होणार, कुठं कुठं चारा होणार, कुठं कुठं पाऊस होणार. झाला तर पाऊस भरपूर झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बरं का. पण पावसाचं मेघराजाचं कोण आहे, त्याच्या मालक आहे का. तर चला आता मस्तपैकी एक पुढचा व्हिडिओ पाहूया. सुंदर असं पावसाचं वातावरण बरं का. तर हे ढवळं कोकरे हे पाच नसल्यामुळं माझ्यापाशी येते बरं का. ह्याला आय नाही, म्हणजे आय होते पण आयचं तोडावलंय. दोन झाल्यामुळे एकाच दोघाचं बागत नाही, त्यामुळे एकाला तोडावल्या आणि ह्याला आपण दुसऱ्या मेंढीला पाचतोय बरं का. तर आता भेंडी गावली आपल्याला, तुम्हाला दावणार आहे भेंडी कशी काय आपल्या बघा. ही समोर जी दिसते ही भेंडी. आणि अनुसया मी चुंडीला गेलो होतो, आणि चुंडीला जाताना अनुसयाने बांगड्या भरल्या आणि येताना बांगड्या भरायच्या दुकानात तिथं आकू म्हणली की बाबा मला मेहंदी घ्या. मग त्यांच्या हातावर मेहंदी काढली. संध्याकाळी मस्तपैकी मी बघा आपल्या चॅनलचं नाव काढलंय बरं का, धनगरी कला जीवन हे मेहंदीत. तर कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बरं का. फक्त नाथ पाहिजे, नाथ. 70 अरे कसं काय पावसाचं नियोजन आहे बघा. इथं हाता एक टिपका पडलाय माझ्या. आता इकडं मलचिन आहे, मलचिनीवर तुम्हाला दाखवतो टिपी टिपी पडतोय या. आता टिपकं वाढलं ना का, हाय का. अगदी हो का इकडून आभाळ भरून आलं या. तिकडं पाऊस उतरलाय. बिराड आता झाली त्यांनी बिराड पाडतीत आहे बाया. तेवढं तर म्हणलं पावसाच्या आता आपलं थांबायचं आणि जायचं. तर भेंडी हो काय अशा प्रकारच्या भेंड्या आहेत बरं का. आता ह्यातली कवळी कवळी भेंडी नेणार आहे आपण आणि मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे संध्याकाळी. अशा प्रकारे भेंडीत आपली मेंढरं अगदी फुगून उभी राहिली ते बरं का काय अशी. आता इकडं आप्पांचं नियोजन कसं काय चाललंय ते पाहू. आप्पा अहो कसं काय नियोजन पावसा पाण्याचं. अरे पाऊस गडाडतोय आडाडतोय इजा नव्हती या. हा आता या खेती झाली की पावसाचा दिवस आलं हे. आता काल किती झाली म्हणल्या पाऊस सुरूच झाला, चालूच झाला. अहो पण यंदा दोंडा आहे म्हणते तर कसं काय बरं. यंदा दोंड पडणारच मग. हा यंदा हे पाळ दोंड पाडतोय का काय लोंडा लावतोय काय माहिती. करतोय काय काय जाग्यावर झाला पाऊस वावणी बाबा. झाला ते काय त्या बाबाने मागाशी फोन केलता, शेटफळच्या वरती पाऊस झालाय. हो गटर भरली म्हणलं. हो झालाय पाऊस जाग जागेने हे तुमच्या काय तरती जाईन बुसती जाय मेर ही झालं होती. अरे झाला पाऊस तर गावात व्हाया पाहिजे ना. त्या नाश करून काय रे खाती ते मेंद्र त्याचा नाशच होणार. हा वावर तरी भरली पाहिजे, वावर गच भरली पाहिजे. मग गावात झाल्या मग काय सुविधाच लागेल बाबा. हा गावात झाल्या सोयीला लागेल, पण काय मग नाशच होणार. थोडाफार झाल्या मग काय उपयोग आहे. गेलं साडे 8 दिवसांनी गावातच झालं होतं आपल्याला हो पाऊस. आखी देऊन 8 दिवसांनी आपण गावतालच लागलो होतो. हा. यंदा झाली जाग्यावर आखी ती टाकून निम गावाला. हा. हे डाकुलिम गावाने सहकार्य केलं आपल्याला. हा लय 1.5 महिना झाला आपण आलो इथं. 1.5 महिना झाला तर ती जायचं बाबा. सरळ डाकुलिम गाव चांगलं जीवाचं आहे. जीवाचं म्हणजे आपलं 2 वर्ष झालं यंदाच करतो शेवटच इथं. हा. हे गाव तिथं फाटी कुठं भेंड्या कुठं कांद. हा मग काय आपलं जे काय गावल ते चारायचं. चारायचं काय गावात ते गावात. हे त्या जाळात जाऊन देऊ नका मी कोकऱ्या बाजल. हाय त्याच्यात जाळलंय. मेंढर काढली आणि आपल्या ज्या वावरात बसवायची त्या वावरात आणली बरं का. तर इकडं पालं बिलं एकदम व्यवस्थित दिली ते. आणि अनुसाई गेली पाणीला. आकू पाऊस आला होय ग. हा नाच पाऊस आला. इया पाऊस आल्यावर लय मज्जा असते ना, लय मज्जा. हा पाऊस आलाय म्हणून आकू नाचते या. आणि रुक्मा माझ्या कडला बसली बरं काय रुका.
पाऊस आला पाऊस. हा पाऊस आला बे वाटतंय तुला पावसाचं. आज इकडं आपली मस्तपैकी मेंढर थांबली ते आणि अनुसाय आली पाणी घेऊन बरं का. लगा अनुसाय लय गडबड केली आज. म्हणलं पावसा पाण्याचा आणा पूर रडते ते आणि हा मग काय म्हणलं आणा एखादी पाण्याची खेप अजून सरपण आणायचंय बर त्यामुळं बर 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 चालत गडबडी गेली. जमतंय नाही काय अडचण. तर या अशा प्रकारे मित्रांनो काही गडबडीने काम करावं लागतं बरं का. लिकरू वाळ्याचं लय अवघड असतं. वाघरी बिगरी एकदम व्यवस्थित दिल्या बरं का. अशा प्रकारच्या आपण मस्तपैकी. आणि इकडे पालं दिली होती पाऊस गेला आणि मग आता हे अनुसाय चाललंय पाल पाडायचं. अनुसाय कर पाल पाडते परत पाऊस आल्यावर. मग गिन गेला पूर येत अहो पाला शिरले ते हा 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 पूर उकाडते तर पाणी बिणी आणूस तर मित्रांनो तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी रुक्मा कशी झोपली या. कुणाक पूर काय कुणाक या कुणाक कसं झोपले बसल्या जागेवर झोपलो. आय आय उठलो. हो 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 हा काय करू का हा हा तर या अशा प्रकारे ते पिंगलं या. आता त्याला पाल सोडायचं चाललंय अनुसायचं. आता हे इकडं जो पिंगतं या आणि जागेवर झोपलं रुमाला बरं का. मी रुमाल ठेवला होता खाली हो का असं. हा शान झोप 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 झोप. इकडं तुम्ही पाहू शकता पार्वता आता हे बरं का. अक्कूबाई कशी झोपली आपण ती बघू. पाल अगोदर घेऊ. कस आहे हा या बिराडाच्या कडेला अक्कूबाई अशी झोपली ह्या. दोन पाया बसले ते. अरे हातरून टाक त्यांना हातरून टाक. हा म्हणूनच पाल खाली काढलं. टाक 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 इथे जागा कर चटकीने. कशी झोपली ते आहे का. कटाळ तिथे दिवसभर त्यांना काय बाबा म्हणजे कामाच्याला काम नाही न रिकाम्याला दम नाही असं म्हणतात ना. हे अशी गमत असते बारक्या पोराची. हा घे घे. अयो जरा येतं असं जरा नाही उकांड हा नाही मी जणू काय नाही झोप. टावली होत ना. आता भाकरी घेतल्या करून पुरी झोपावल्या. भाकरी झाल्या तर कालवण फरसाणाचं केलंय. आता घे जीव. बर मगाशी लय दाय ना केली पावसाने. पाऊस आला नाही बरं नुसता टिपकाय लागला बिराडा सुद्धा खाली घेऊन द्यायना. हा ना मग काय घाबरला तुम्ही हा? मग लय आल्या पोरं आहेत बारखानली. दुसरं काय मोठ्या माणसाचं कंचबी होत. मग काय 3 पोरं आहेत. मग म्हणलं एखाद्या तुला पाल उभं राहिलं तरी त्यात पोरं घालाय गावते मग काय सवायला. म्हणून मग बिराड घेतलं बिगी बिगी खाली. तिथं लागताना बी टिपकत होतं आणि पाडताना बी लागलं टिपकायला. मग काय मग आता सरपान काटूक बघोस तर आता 9 9:30 वाजून गेलेत जेवणाला. तेवढं आहे. तर बरं आता असं काय तसं काय असतंच ना. हा मग तर घे हात धुवून. हा तर झाले शेवभाजी उतरू खाली. हा उतरू. लय शिजले बी काय गोड लागत नाही ना. बरोबर आहे. ओके तर अशा प्रकारे साधं सोपं फरसाणा घरात असला तर साधं सोपं जुळतं ना पटकीने बनवायला उशीर झाला की. मग काय सोमवारचं काय वशाट करता येत नाही. हा मग त्याच्यामुळे आपलं हे असलं साधं सोपं असलं मिरची न ग बघायला काय न ग. झटकीपट शेवभाजी चालते वाढ मला. घ्या धुवून चला की हो. तर मस्तपैकी शेवभाजी आणि आपली बाजरीची भाकर आईने वाढली. आई आता तुम्ही बी जेवाय बसा मस्तपैकी हो. हा इकडं अनुसायचं चाललंय बघा. कुठं भांडच घास कुठं काहीच कर. तर बस तू जेवायला. काय कांदा शिरून देते त्यांना तर खायला देते. चिरचिर यानुसार ते दोहा लागेल. अरे गरम सकाळ दर ना कांदा ते पाणी आहे ना गरम झालंय पाणी ओतवायचं गलासात आहे ना.
तर हे जेवणाचं नियोजन असं आणि इकडं रुक्मा आणि अक्कू मागाशी झोपलीत आहे. ते अजून मस्तपैकी त्यांच्या अगदी आरामशीर झोपा लागलीत आहे बरं का. आता रुक्मा इकडे झोपली आणि रुक्माच्या पाया उस देऊन अक्कूबाई झोपली आहे. घे तुपलेला आहे ते कांद्याचं काळ आहे. कांदा करायचा आहेत बसलेत. नाही का आतीच्या आवडीचं कालवण नाही, आता वाशात करायचं नाही. सोमवार नाही तर रसिक मायबाप आईने कांदा चिरला, इकडं अनुसायाने स्वयंपाक बनवलाय मस्तपैकी. तर आता जेवाय बसतो, जेवाय या बरं का. तर बनवलंय काय, शेवभाजी. आता शेवभाजी बनवायची म्हणजे कसं विषय होतो शेवभाजीचा, आपला फरसाण्याचा पुडा आणायचा आणि घरात ठेवायचा. कारण पावसा पाण्याचं थंडी गारठ्याचं काय होतं, चटकेने कालवण होतं. कांदा चिरला आणि तेलात तळला की त्यात फरसाणा टाकायचा, तेल मीठ मसाला हळद टाकला की झटकीपट कालवण होतं. पावसा पाण्याचं कधी कधी नुसत्या भाकरीसुद्धा कोरड्या खावं लागते. आणि भाकर नसली तर घरातला फरसाणासुद्धा खाऊन झोपावं लागतं पाऊस आला तर बरं का. आणि बारकी पोरं सोरं आहेत त्यामुळं सुकट बोंबील असा फरसाणा सोयाबीन कुठं झटकीपट कालवण होण्यासारखी वस्तू आपण घरात ठेवतो. आता इथनं पुढं पावसा पाण्याचे दिवस चालू झाले ते आखी ती संपली आणि पावसाला सुरुवात झाली आहे. तर आता इथून पुढं नेहमी आपलं जी फिरती आहेत कुणी असू द्या बाबा, फक्त मेंढ्यावालीच बाहेर फिरतं असं काय नाही. बरंच दुसरं व्यवसाय येतं किंवा त्यांना गावोगावी फिरायला लागतं. त्यांनी काय करायचं, पावसा पाण्याचं हे असं फरसाणा कुठं सोयाबीन सुकट बोंबील हे आपल्या घरात ठेवायचं. कारण झटकीपट उरागतं, लेकरा बाळांचा हाजी असतो. तर ह्या ठिकाणी मित्रांनो आमचं हे अशा प्रकारचं जेवण झालं आहे बरं का. थोडासा तुम्हाला आजचा दिनक्रम दाखवला. तर अनुसायाने ही बनवलेली आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आखी ती संपली, आता कालच झाली आखी ती, पावसाचे दिवस आले बरं का आता. तर थांबतो या ठिकाणी, धन्यवाद. आता भाजी कशी काय झाली हो? चांगली झाली. हा त्याच्यात आज आवडीचं नाही कालवण. त्याला काय म्हणा कालवण कस काय झाली? मस्त झाले.